नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. लोकमतवर आता बातमी पाहिली. पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांचं स्टेटमेंट पाहिलं. एखाद्या संवेदनशील विषयावर असा एखाद्या पक्षाचा अध्यक्ष बोलू शकतो म्हणजे कमालच झालीये. काँग्रेसचे मोठे नेते राहुल गांधी महिला सुरक्षा, महिला सक्षमीकरण याच्यावर काम करतायत. त्याच्यानंतर जर आपण तिथं पाहिलं तर आमचे नानाभाऊ पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, या सगळ्यांनी स्टेटमेंट दिली ना. या सगळ्यांनी स्टेटमेंट दिली की खरातला आणि महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना शिक्षा झाली पाहिजे. चूक आहे तर चुकीला माफी नाही. मग पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे असे कोण आहेत की त्यांनी सांगावं की रुपाली चाकणकरांना त्रास देऊ नका, त्यांना बदनाम करू नका, नाही तर काँग्रेसमध्ये यायचा पर्याय त्यांच्यासाठी खुला आहे. मग हे सपकाळ साहेब ठरवणार का हे ठरवणार हा एक प्रश्न. आणि हे मत त्यांचं स्वतःचं आहे का काँग्रेसचं आहे त्याचंही स्पष्टीकरण झालंच पाहिजे सपकाळ साहेब. कारण का मेसेज चुकीचा जातोय महिलांमध्ये संदेश चुकीचा जातोय. हा विचार करायची वेळ आहे. हा जो माणूस आहे काय कोणतं ते डोक्यामध्ये काय आहे काही कळत नाही, पण भयानकच आहे. अहो, ज्या महिलांना मूत्र पाजल्या गेलेले, ज्या लोकांना प्रसाद म्हणून मूत्र पाजल्या गेलेले आणि ह्या बाई तिथे लोक घेऊन जात होत्या, त्याच्याबरोबर त्या पार्टनर आहेत. शी इज पार्टनर इन अ क्राईम. आम्ही आज त्यांचा राजीनामा मागितला, तो तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मॅडमनी घेतला. आता पक्षामध्ये पण त्यांच्या हालचाली चालू आहेत हकालपट्टीच्या. अशा वेळेस हा माणूस म्हणतो की त्यांना बदनाम करू नका. मग टीव्ही वाले खोटे, मीडियावाले खोटे आणि तुम्ही सत्यवादी हरिश्चंद्र. कमाल आहे. आणि काँग्रेसचा एक नेता पुण्यातला बोलत नाही, महिला बोलत नाहीत. म्हणजे तुम्हाला हे सगळं आवडलंय का? हे जे एप्स्टीन फाईल जे झालेलं इथे, खरात फाईल, कॅप्टन फाईल, हे तुम्हाला आवडलंय का? महिलांवरचे अत्याचार आवडलेत का? तुमच्या आई बहिणींना जर मूत्र पाजलं असतं तर चाललं असतं का अध्यक्ष? हा, थोडी तर जानाची नाही तर मनाची तर ठेवा. म्हणजे कमाल वाटते मला की एवढा भयानक संवेदनशील विषयावर बोलतोय ना. संवेदनशील विषय, तिथं ते मामा भरणे बोलताय, तिथं हा बाबा बोलतोय. अहो, तुम्ही काय लाभार्थी आहात का तिथले? का तुम्ही थोडं प्यालायत? प्रश्न आहे माझा. माफी मागावी महाराष्ट्राची आणि खास करून पुण्याची. नाही तर पक्षांनी त्यांची तडकाफडकी त्यांचा राजीनामा घ्यावा. कारण का हा जो संदेश महिलांमध्ये जातोय तो अतिशय चुकीचा जातोय. ते कसं असं म्हणू शकतात की काँग्रेसमध्ये यांना पर्याय आहे याला? अशी घाणेरडी बाई तुम्हाला काँग्रेसमध्ये पाहिजे का? कशाला? कुणासाठी? उत्तर द्या अध्यक्ष. नाही तर माफी मागा महिलांची की तुम्ही जे बोललाय ते चुकीचं बोललाय. तुम्ही माफी मागणार नाही कारण का तुम्ही तर फार इगोवाले माणूस आहे. मलाही त्रास दिला की तुम्ही, मी निघून गेले ना, माझं ऑफिस बंद केलं महिला काँग्रेसचं, म्हणून सोडली काँग्रेस. लोक काही म्हणू देत, मी काँग्रेस का सोडली, मी कोणत्या पदासाठी याच्यासाठी गेले नाही. मला जो त्रास दिला म्हणून मी निघाले आणि त्याच्या तक्रारी मी 10 वेळा सगळ्या नेत्यांकडे केल्या होत्या. पण तुमचं वर्चस्व खूप आहे त्यामुळं काही नाही झालं. पण आता जे तुम्ही केलंय ना ते काय पक्षातल्या बायकांचा काही प्रश्न नाही येतो, तो महाराष्ट्रातल्या महिलांचा, मुलींचा, आया बहिणींचा प्रश्न आहे. आणि जर एवढा तुम्हाला पुळका आहे तर पाठवा तुमच्या आया बहिणी तिच्याबरोबर काम करायला. मग मानू की काय विचार आहेत. आजच्या पुरतं तेवढंच. धन्यवाद.